धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काय काय घडलं ते आपण पाहूया। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काय घडलं? धर्मेंद्र प्रधानांनी 2:18 राजीनामा दिला। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीप्कींना फोन आला। फोन आल्यानंतर दीप्की आणि सीजेपीनं जंतर मंतरवर जल्लोष केला। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। तर नागपुरात फडणवीसांना दिल्लीला येण्यासंदर्भात फोन आला। फडणवीसांना गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झाले। एकनाथ शिंदेंना सुद्धा दिल्लीला बोलवण्यात आलं। शिंदेही संध्याकाळी अमित शहांना भेटणार आहेत। दरम्यान फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होऊ शकतात असा दावा संजय राऊतांनी केलाय। कदाचित मला असे वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते। कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते, कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या याच्यासाठी मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते। तर आज पहाटे फडणवीसांनी पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा केली। दिल्लीला जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी प्रतिक्रियाही दिली आहे। पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे। आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी। आता सर्वांचं लक्ष संध्याकाळच्या बैठकांवर आहे।